आज 6व्या अध्यायाच्या शेवटच्या 50 ओव्या फक्त बाकी आहेत आणि त्या शेवटच्या 50 ओव्या आज आपण पाहू. काल आपण योगभ्रष्टाच्या वर्णनापर्यंत आलो होतो की योगभ्रष्ट कोणाला म्हणतात. त्या योगभ्रष्टाचं वर्णन काल आपण पाहिलं. ती 448वी ओवी होती. आज 449 या ओवीपासून सुरू करू. आता त्याचं जन्म कुठे होतो मृत्यूनंतर. योगभ्रष्ट असल्यामुळे, सद्गुरू न भेटल्यामुळे, आत्मज्ञानाची गुरुकिल्ली न समजल्यामुळे, केवळ अज्ञानी आणि गौणी भक्ती केल्यामुळे ज्ञान झालं नाही. पण असं असलं तरी त्याने पाळलेली सात्विकता, त्याच्या मनाची निस्वार्थता, या सगळ्या गोष्टींमुळे त्याला पुढचा जन्म चांगला मिळत असतो आणि पुढच्या जन्मामध्ये त्याला सद्गुरूही भेटतात, अध्यात्माचं वातावरणही भेटतं आणि तेथे मग तो मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. असं सगळं वर्णन आपण पाहिलेलं आहे. आता या पुढच्या ओव्या आहेत. जेथे उपलब्ध असे ज्ञान, चाले उपनिषदांचे पठन, आणि योगाचे ते साधन तेथे असे. तेथे उपलब्ध असे ज्ञान, ज्ञान उपलब्ध आहे याचा अर्थ तेथे देहधारी सद्गुरू तिथे उपलब्ध आहे, त्याला ज्ञान म्हणतात. पुस्तकातल्या माहितीला किंवा ग्रंथातलं वाचून सांगणं हे ज्ञान नाही. ज्याने ती अनुभूती अपरोक्ष प्रत्यक्ष घेतलेली आहे, ज्याच्या अंतरंगामध्ये 4 अवस्थांचा निराश झालेला आहे, ज्याने ती सुषुप्ती ब्रह्म आणि परब्रह्म अपरोक्ष आणि प्रत्यक्ष अनुभवलं आहे, अशा व्यक्तीकडून 4 शब्द कानावर पडले पाहिजे. आणि असे जर ते शब्द कानावर पडले आणि आपली तयारी असली, आपली पात्रता असली, तर त्या मनाला आपोआप ज्ञान होतं, असा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून इथे ओवी येते, जेथे उपलब्ध असे ज्ञान, चाले उपनिषदांचे पठन, आणि योगाचे ते साधन असे तेथे. असं ज्ञान सांगणारी व्यक्ती आहे आणि ते ज्ञान सांगतात म्हणजे काय करतात, ते सगळा उपनिषदांचा सार सांगतात. उपनिषदांचा सार समजावून घेणे हे अध्यात्म आहे. हे बाकीचे जे काही पुराणं फिराणं या गोष्टी ही प्राथमिक तयारी आहे. परंतु ज्ञानासारखी अत्युच्च गोष्ट जर तुमच्या अंतरंगात प्रकटायची असेल तर तुम्हाला उपनिषद समजलीच पाहिजे. आणि उपनिषदात जे काही सूत्र सांगितलेली आहे, ज्या काही गुरुकिल्ल्या सांगितलेल्या आहेत,
त्या सर्व आपल्याला समजल्या पाहिजे, तरच ज्ञान प्रकटत असतं. आणि त्याच्या जोडीला योगाचं साधन लागतं. योग म्हणजे त्या तत्वाशी एकरूप होणे. त्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी जी काही ध्यान प्रक्रिया माहीत असावी लागते. मनोकायिक द्वैत हे समजून घ्यावं लागतं. मन कसं द्वैत आहे आणि मनच कसं भ्रमवतं, आणि मन आपल्याला बंधनात अडकवून ठेवतं, हे समजलं पाहिजे. आणि अशी मनाची समज येऊन जेव्हा मनाचा त्याग घडतो, विचारांचा त्याग घडतो, बुद्धीचा त्याग घडतो, कल्पनांचा त्याग घडतो, संकल्पांचा त्याग घडतो, कामनांचा त्याग घडतो, तेव्हा आपोआप ते तत्व अंतरंगात प्रकटतं. हा निसर्ग नियम आहे. हे समजून घेणे म्हणजे अध्यात्म आहे. जेथे सिद्धांताची जाण, जयाचे विरक्त मन, मोक्षाची ती खाणं त्यांच्या घरी, त्या योगभ्रष्टाला अशा ठिकाणी जन्म मिळतो की जेथे ज्ञान असतं, उपनिषदांचं पठण असतं, योगाचं साधन असतं, सिद्धांताची जाण असते आणि ब्रह्मज्ञानाची चर्चा त्या घरी सतत असते. अशा घरात जन्म न घडे त्याचे, अशा घरात त्याचा जन्म होतो. मग देह होता धारण, तया आत्मज्ञानाची तहान, मग प्राप्त तया ज्ञान अनायासेन. असा जो काही योग भ्रष्ट असतो, तो जेव्हा तिथे देह धारण करतो, जन्माला येतो, तेव्हा त्याला जेव्हा समज येते 5व्या-6व्या वर्षी, तेव्हाच त्याच्या मनामध्ये आत्मज्ञानाची तहान जागते. ती तहान मागच्या जन्मीचा प्रवास असतो. 5-6 वर्षाच्या मुलाला काही कोणी सांगत नाही, आणि 5-6 वर्षाच्या मुलाला काही समजू पण शकत नाही. पण या योगभ्रष्टाची गोष्टच वेगळी असते. तो ज्ञानाच्या गोष्टी करतो, त्याला संत आवडतात, त्याला कीर्तनं आवडतात, त्याला संत वचनं आवडतात, आणि अतिशय लहानपणीच तो शंका विचारायला सुरू करतो. इथे 50 वर्षाचाही झाला, 60 वर्षाचाही झाला, 80 वर्षाचाही झाला, तरी अशा प्रकारची तहान सर्वसाधारणपणे जागत नाही. पण योगभ्रष्टाच्या बाबत अगदी लहानपणी 5-6व्या-7व्या वर्षीच त्याला आत्मज्ञानाची तहान लागते. आणि हे जे काही जग आहे, या जगाविषयी कुतूहल त्याच्या मनात निर्माण होतं की हे जग काय आहे, हे जग कसं निर्माण झालं, हे जग कोणी निर्माण केलं. इथे हे जे जन्म दिसतात, मृत्यू दिसतात, बालक लहानचा मोठा होतो, मोठाचा प्रौढ होतो, प्रौढाचा वृद्ध होतो आणि शेवटी मरतो, हे सगळं काय आहे? हे प्राणी काय आहेत, हे पक्षी काय आहेत, हे वनस्पती काय आहे, ही हवा काय आहे, ही जमीन काय आहे, हे पाणी काय आहे, हे येतं कुठून, हे कोणी निर्माण केलं, आणि शेवटी मी कोण आहे हा प्रश्न त्याच्या मनात येतो. मी आहे कोण? मला डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकू येतं, नाकाने गंध येतो, जिभेला चव समजते, त्वचेला स्पर्श समजतो. हे कळतं कोणाला?
असे प्रश्न त्याच्या मनात आपोआप निर्माण होतात. हे काही त्याला कोणी सांगितलेलं नसतं आणि ते प्रश्न तिथे असलेल्या ज्ञानाला विचारत असतो आणि ज्ञानी त्याचं कुतूहल पाहून त्यालाही खूप आश्चर्य वाटतं ज्ञानाला की या इतक्या लहानपणी हा असे प्रश्न कसे विचारू शकतो, इतकी समज याच्यात कशी काय. पण असं असतं. मागे मी एका ठिकाणी असंच या किर्लेकर महाराजांच्या वेदांत सत्संगामध्ये गेलो होतो. ते कोणीतरी एक तेजस्वी महाराज म्हणून आहेत, दिगंबर असते, त्या गावाचं नाव नाही आठवत मला. तिथे ती वेदांत चर्चा होती. त्या वेदांत चर्चेमध्ये एक फक्त हार्डली 10 वर्षाचा पोरगा असेल, जास्त वय नाही, आणि तो मुलगा असे प्रश्न विचारायचा की त्याचं उत्तर तो महाराजही देऊ शकत नव्हता. आता त्या 10 वर्षाच्या मुलामध्ये इतकं कुतूहल आणि हे इतकं उत्सुकता कशीच निर्माण होत असेल. तर हा सगळा मागच्या जन्मीचा खेळ आहे. तो मुलगा कोणत्या गावचा आहे तेही मला आज आठवत आहे. हे अमळापूरहून आपण फाट्यानी, डावीकडच्या फाट्यानी पुढे जातो ना हिवऱ्याकडे, त्यावेळेस ते मध्ये गाव लागतं, त्याच्या तिथेच उजवीकडे फाटा आहे कुठे, त्या गावाचं नाव होतं भोरसा भोरसी. तो मुलगा त्या भोरसा भोरसीचा होता आणि आश्चर्यचकित आपण व्हावं असे प्रश्न तो विचारत होता. आपण महाराजांनी जर काही उत्तरं दिली तर त्याच्यावर जबरदस्त प्रतिप्रश्न करत होता की जे प्रौढ माणसंही करू शकत नाही. ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि ही सगळी योगभ्रष्टाची लक्षणं आहेत. योगभ्रष्ट मागच्या जन्मात अर्धवट प्रवास राहिला, तो प्रवास पूर्ण करण्यासाठी हा जन्म धारण केलेला होता. मग देह धारण होता, मग देह होता धारण, तया आत्मज्ञानाची तहान, मग प्राप्त तया ज्ञान अनायासे. तसे वयाची वाट न पाहता प्राप्त होण्यापूर्वी प्रौढता, बालपणीच ती सर्वज्ञता वरी त्याते. मग सिद्ध प्रज्ञेच्या कारणे मनी ज्ञान ते प्रकटणे, सकल शास्त्रांचे उमजणे घडे तेथे. ऐशा जन्माची इच्छा घेऊन देवही करती साधन, सकल शास्त्रांचे उमजणे घडे तेथे. आता ही देवांची गोष्ट इथे सांगितली जाते, कारण की देव स्वर्गामध्ये राहतात. जे पिशाच्च आणि असुर असतात ते नरकात राहतात. आणि आपल्यासारखे पाप आणि पुण्य समप्रमाणात असलेला प्राणी हा मनुष्य प्राणी या मनुष्य लोकात राहतो. ही स्वर्गाची कल्पना तशी खोटी नाही. जसं हा मनुष्य लोक आहे, हा मनुष्य लोक जसा अनुभवाला येतो तसाच स्वर्ग लोकही अनुभवाला येऊ शकतो. स्वर्ग लोकातही जन्म होऊ शकतो. तसंच नरक लोक देखील अस्तित्वात आहे.
आणि पाप करणारा मनुष्य हा नरकातही जाऊ शकतो. आणि असं म्हणतात की स्वर्गात ज्यांचा जन्म होतो तिथे स्वर्गात फक्त भोग आहे. देवयोनी ही भोग योनी आहे. तिथे मुक्ती आणि मोक्ष नाही. देव स्वर्गात राहून कधीही मुक्त आणि मोक्षाला प्राप्त होऊ शकत नाहीत. त्यासाठी देवालाही मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागतो. जर भोगून देव कंटाळले तर मग ते निश्चय करतात की आता पुन्हा स्वर्गात जन्म घेणे नाही. आणि जेव्हा मग त्यांच्या सर्व पुण्याचा अंत होतो ते मनुष्य लोकात जन्माला येतात. आणि मग मनुष्य लोकात जन्माला आल्यानंतर खरं म्हणजे ते योगभ्रष्टच आहेत. जे देव स्वर्गात जन्माला येतात तेही योगभ्रष्ट आहेत. कारण ते भोगाच्या नादी लागले आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संस्कारानुसार त्यांना भोग प्राप्त झाले, अत्युच्च भोग प्राप्त झाले. तुम्हाला सांगायला हरकत नाही, जर तुमचं खरोखर ध्यान लागलं तर या सर्व लोकातून प्रवास करावा लागतो. नरकाचाही अनुभव येतो, पिशाच्य योनी, भूतयोनी यांच्याही लोकातून जावं लागतं. भूताचे आणि पिशाच्याचेही अनुभव ध्यानामध्ये येतात. आणि तिथे जर तुम्ही टिकू शकले तर पुढचे लोक अनुभवाला येतात, ज्याच्यामध्ये स्वर्गलोक सुद्धा आहे. तिथलं वर्णन करावं तितकं अपुरं आहे. तिथले रंग, तिथले वृक्ष, तिथलं निसर्ग, तिथले माणसं आणि तिथल्या स्त्रिया यांच्या सौंदर्याला कशाचीही तुलना होऊ शकत नाही. इतके सौंदर्यवान लोक तिथे आहेत. तिथे जे काही रंग आहेत तसे रंग पृथ्वीवर नाहीत. तिथे जितके सुंदर स्त्रिया आहेत तितक्या सुंदर स्त्रिया मनुष्य लोकात नाहीत. हे सगळं तुम्हाला भुरळ पाडण्यासाठी आहे. ते इथून प्रवास व्हावा लागतो. आणि तिथेही जर तुम्ही टिकलात, समतेमध्ये राहिलात, तर तुमचा पुढे प्रवास होतो. कारण की या अवस्थेमध्ये अनेक आपले ऋषीमुनी, रंभा, मेनका आणि अनेक अप्सरांच्या नादी लागून भ्रष्ट झालेल्या कथा आपण नेहमी ऐकतो. हे सर्व खोटं नाही. हे सर्व आपल्या अंतरंगामध्ये दडलेलं आहे. आणि जेव्हा आपण खरंच आपल्याला ध्यान समजतं आणि आपला ध्यानाचा प्रवास सुरू होतो त्यावेळेस हे सगळे अनुभव अंतरंगामध्ये येतात. तुमच्या परीक्षा घेतल्या जातात आणि तुम्ही पास झाला तरच तुम्हाला सुषुप्तीमध्ये प्रवेश मिळतो. अन्यथा सुषुप्तीत प्रवेश नाही. आणि म्हणून सगळेजण म्हणतात सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. नाही, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप नाही. सुषुप्ती ही एक प्रत्यक्ष अपरोक्ष अवस्था आहे. जशी स्वप्न ही एक अवस्था आहे जी जागृतीपासून वेगळी आहे, तशीच सुषुप्ती ही देखील जीवाचं बीज स्वरूप आहे. जीव तिथे बीज स्वरूपामध्ये असतो.
मन सूक्ष्म अशा बीज रूपामध्ये असतं आणि तिथे शरीर नसतं, इंद्रिय नसतात, कोणताही अनुभव नसतो, पण जीवाचं असणे पण असतं. आणि त्या अवस्थेमध्ये प्रचंड भय असतं, कारण की तिथे देह नाही, इंद्रिय नाहीत, हातपाय नाही, कोणताही मन इंद्रियांचा अनुभव नाही भयाशिवाय. आणि पायाखाली जमीनही नाही, आधार नाही, जसे काही तुम्ही आकाशात लटकत आहात एका फुग्याच्या स्वरूपामध्ये. आणि अत्यंत भयभीत अशी ती अवस्था आहे. इथे तुमची शेवटची परीक्षा होते आणि त्या परीक्षेत खरोखर जर तुम्हाला सद्गुरू भेटलेला असेल तर त्या सद्गुरूने तुम्हाला आधीच जाणीव करून दिलेली असते की एक भयंकर अशी परीक्षा घेतली जाईल. तिथे घाबरू नको, तिथून पळून जाऊ नको, त्या भयाला तोंड दे, त्या भयासोबत राहा. त्या भयाला काहीही घाबरण्याचं कारण नाही. ते भय ही माया आहे, ते भय खोटं आहे. जसं स्वप्न खोटं असतं, स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी खोट्या असतात, तसं सुषुप्तीतलं ते भय देखील खोटं असतं आणि सुषुप्तीतला तो मीपणाचा भास देखील खोटा असतो. आणि तो मीपणाचा भास भयामुळे असतो. भयाचा अनुभव आहे म्हणून मीपणा भासतो, अन्यथा तिथे मीपणाही नसता. अशा रीतीने भय आणि भयाला जाणणारा मी हे दोन्ही मायावी आहेत, ते खरे नाही, तो भ्रम आहे. तिथे तू घाबरू नकोस, कारण की इतकं भय तर त्या नरक लोकात जेव्हा ते पिशाच्च आणि ते भूत आपल्या समोर येतात तेव्हाही एवढं भय प्रकटत नाही. तिथेही भय आहे, पण ते इतक्या पराकोटीचं भय नाही. त्या भूतांना आणि त्या पिशाच्यांना आपण तोंड देऊ शकतो. तिथे जर आपण स्थिर राहिलो तर ते काहीच करत नाही. ते फार तर नाटक करतील आपल्यावर चालून येण्याचं, आपल्याला घाबरवतील. पण आपण जर स्थिर राहिलो, समतेमध्ये राहिलो, तर ती नरकाची अवस्था ही आपोआप निराश पावते. जसे आपले सर्व संस्कार जर आपण स्थिर राहिलो, स्थितप्रज्ञेत राहिलो, समतेत राहिलो, चॉईसलेस राहिलो, सजग तटस्थ राहिलो, तर आपले संस्कार जसे नष्ट होतात, ती कार किंवा जीप जशी जागेच उभी केली की ती बॅटरी जशी डिस्चार्ज होते, तसे सर्व अनुभव, मग ते नरकातल्या भूतापिशाच्यांचे असो की इंद्रलोकातील, स्वर्गलोकातील सौंदर्याचे असोत किंवा सुषुप्तीतील भयाचे असोत, कोणताही संस्कार जर तुम्हाला समज आली असेल तर तो टिकू शकत नाही, कारण की तो भ्रम असतो, ते खोटं असतं, ते एक संमोहन असतं. आरशातली प्रतिमा जितकी खोटी असते तितके मनाचे सर्व अनुभव खोटे आहेत. हे प्रथम समजून घ्यावं लागतं आणि आपला सद्गुरू आपल्याला तेच शिकवतो की अनुभव आणि अनुभवणारा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. अनुभवामुळेच अनुभवणाऱ्याचा भास होतो, भयामुळेच मी भयभीत आहे असं वाटतं.
तुम्ही असल्या